तथागत गौतम बुद्ध, रयतेज राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, ज्या महामानवाची जयंती संबंध विश्वामध्ये साजरे होते ते परमपूज्य बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर रामभाऊ साठे, माता जिजाई, माता सावित्री, माता सावित्री, संत कबीर, संत रविदास, संत तुकोबा, ज्ञानोबा या सर्वांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रसाद सावंते, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय राहुल गिरीकर, फुलेशाह आंबेडकर विचार प्रसार मंडळ भोर जिल्ह्यातील या संस्थेचे सर्व पदाधिकारी, आदरणीय जाधव सर ज्यांच्या आग्रहामुळे मी इथपर्यंत आलो. आज मला उपमहापौर होऊन खूप कार्यक्रम आहे, म्हणजे एक मिनिट सुद्धा मला मोकळीक नाही आहे आणि संध्याकाळपर्यंत जयंतीचे कार्यक्रम 2-3 आहे आणि आता पुन्हा पुण्यामध्ये दुपारचा 12चा कार्यक्रम आहे. त्यामुळं मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की मला या ठिकाणी तुमच्या नियमाच्या पलीकडे जाऊन मला पहिल्या सुद्धा बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार. आणि या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे देखील मनापासून धन्यवाद म्हणतो की त्यांनी माझा या ठिकाणी सन्मान केला. खरं म्हणजे फुलेशाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ हे पुणे जिल्ह्यातील एक अत्यंत चांगलं मंडळ आहे की जे सातत्याने फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारावर सातत्याने काम करणारं हे मंडळ आहे आणि विविध विषयावर या ठिकाणी ज्या संस्थेच्या वतीने सातत्याने उपक्रम होत असतात. मग ते कधी पुण्यात बी घेतले जातात, कधी बाहेर बी घेतले जातात. या ठिकाणी जाधव सर त्यांची टीम नेहमी भोर तालुक्यामध्ये ज्या परिसरामध्ये महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या विचारवंतांना आपल्या या भूमीमध्ये आणून आपल्या या परिसरातील नागरिकांना त्यांचा विचार पोहोचवण्यासाठी फुलेशाहू आंबेडकर वेगवेगळ्या माध्यमातून इतर सांगण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी करत असतात आणि मला त्यांचा नेहमी आदर आणि अभिमान वाटत असतो. पुणे शहरासारख्या ठिकाणी आम्ही काम करतो, या ग्रामीण भागामध्ये सुद्धा ही सगळी आपण मंडळी काम करता, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करेन, मनापासून आदर मानेन की तुम्ही खूप छान काम करता. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती, आता मी जयंतीतला जे कार्यकर्ता आणि एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून देखील एक लहानपणापासून या चळवळीत काम करतो. अनेक जण मला जवळून ओळखतात. माझी पत्नी या अगोदर उपमहापौर होती, मी ती विधानसभा सुद्धा लागल्या या शहरातल्या. विधानसभामध्ये मी गोपडी मतदारसंघ खासदारांच्या विरोधात लढलो, मी शिवाजीनगर मतदारसंघ विनायक निमानांच्या विरोधात लढलो, नंतर मी कॅन्टोन्मेंट मतदारसंघ हा दिलीप कांबळेंच्या विरोधात लढलो. वेगवेगळे मतदारसंघ मी लढलो म्हणजे काय की शहरामध्ये आम्ही पोट भरायला आलेला. आमचं गाव काय, माझं गाव काय पुणे नाही आणि आईबाप इथं पुण्यामध्ये काम करायला आले. ते पूर्वी स्लॅब भरण्यासाठी एक 50 जणांचं हे असतं की बाबा बिल्डिंगचा स्लॅब भरायला आणि ते भिकारी काम आणि वडील ते स्लॅब ठोकण्याचं वगैरे काम. आमच्यासारखे अनेक लोक पुणे शहरामध्ये पोट भरण्यासाठी
या ठिकाणी आलो होतो आणि या पुणे शहरामध्ये आंबेडकरी चळवळ आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठी आहे. पुणे जिल्ह्याला बाबासाहेबांच्या पदस्पर्शाचा वारसा आहे. फुलेंचं पुणे आहे, बाबासाहेबांच्या विचाराचं पुणे, छत्रपती शिवरायांच्या विचाराचं पुणे. आणि या पुणे शहरामध्ये मला थोडीशी हेच आहे, त्यामध्ये एखाद्या पैलवानाला कुस्तीमध्ये नाही का हाय का लढायला माझ्या विरोधात कोण असं म्हणतात ना, तो एखादा पैलवान कधी ते टीव्हीला एक येते बघा, तुम्ही छोटा पैलवान माझी खेळतो तो लढत असतो. तो मला देखील कधी कधी असं असतं की अरे आमच्या विरोधात कोण लढायला आहे का. आणि मतं आमचे असतात, म्हणजे 100% मतं आपले मतदार आपले असतात. मग मला कधी वाटतं की अरे ह्यांना मोकळं कसं सोडायचं, आपण लढायचं. आणि म्हणून मी ओपन मध्ये 2 निवडणुका लढलो, तिसऱ्या नंबरने पडलो. त्यात पैसे नाहीये, लोकांनी मला वरगेरे काढून उभं केलं आणि 3 निवडणुका या तिसऱ्या क्रमांकाने लढल्या आणि चांगल्या मताने पडलो. असं कमी मताने पडलो, तिसऱ्या क्रमांकाने पडलो. निवडून आला असतो जर साधना असतील तर माहिती. आणि आपल्या लोकांनी जर प्रामाणिकपणा दाखवला असता तुम्ही पहिल्या ह्याच्याच आमदार झाला असतो. मग पहिल्या ह्याच्यात मला 22,000 मतं होती आणि मग तिथं रिपब्लिकन पक्षाला 22,000 मतं वाढी करायला पडली नाही का. ते बघून मला आनंद वाटायचा. आणि मग या ठिकाणी मी ज्या भागात राहतो त्या भागामध्ये भोर भागातील सगळी मंडळी होतात आणि पदा वाजत असेल, गावचा भाग असेल, भोरच्या सगळ्या नागरिकांनी पुण्यामध्ये सुद्धा आमच्यावर भरपूर सुरू केलं. मी आता निवडून आलो त्यामध्ये सुद्धा सर्वाधिक मतं मला पडल्याचे भोरच्या लोकांनी दिले. पुण्यामध्ये सुद्धा माझ्या पत्नीला देखील निवडून आणण्यामध्ये भोरच्या लोकांची मत आहे. त्यामुळं आमच्याकडं भोर आणि वेल्हा या भागातील खूप लोक तिथं आहेत. त्या लोक मला सातत्याने मदत करत असतात. त्या अनुषंगाने देखील या ठिकाणी जाधव सरांचं कार्य बघितल्यानंतर आपण सर्व काम करत असल्यामुळं तुम्हाला देखील भेट द्यावी आणि आपल्याला भेटून जावं नाही का, अशा भावनेपोटी या ठिकाणी मी ठिकाणी आलोय. साळुंकेकर इथं आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज मगाशी त्या ताईने मुलीने एकदम छानपैकी रमाई सादर केली, जोरदार टाळ्या यासाठी. आणि तिने तुझ्या एक पात्री नाटकाचा शेवट करताना तिने पुढचे 4-5 शब्द वापरले, ते देखील महत्वाचे ते आपण समजून घेतले पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आता बाबासाहेबांची जयंती संबंध विश्वामध्ये साजरी होते. ही जयंतीचा कार्यक्रम आहे खरं म्हणजे जयंती मधून मी निर्मित झालेलो आहे. जयंती करता मी मोठा झालो. शिवसेने संघ ते करता मोर्चे आंदोलन करता मी मोठा झालेला कार्यकर्ता आहे. पण जयंती मी करायचो, मला नेहमी वाटायची की बाबासाहेबांची जयंती थोडी मोठी व्हावी. सुरुवातीला सिद्धार्थ म्हणून आमची वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये सगळे पोट भरायला इकडून तिकडून आलेले सगळे वसाहत आहे. बाजूला रेल्वे आहे, त्याच्या बाजूला मिलिटरी इंजिनिअरिंगचं बॉम्बे पुन्हा रोडला आमची वसाहत आहे. जिथं इलेक्ट्रॉन कांबळे, चंद्रकांत कांबळे आणि आम्ही राहतो. आणि काटे लोकांचं गाव आहे. आणि आम्ही जेव्हा तिथं राहायला आलो तेव्हा ती पाडाची घरं म्हणतात ना, ते केंद्रिंगला लोक राहायला येतात, तिथे मोठे विटे बांधून होतात. अशाच पद्धतीने आम्हाला ती वस्ती भाड्याने दिले होते. नंतर पत्राची गरज झाली आणि मी सारखं सांगत असतो की त्या वस्तीमध्ये आम्ही जेव्हा राहायला आलो तेव्हा आमच्या नशिबाला संडासच नव्हतं, म्हणजे शहरामध्ये नाही का. म्हणजे टॉयलेट जे आम्हाला कधी पाहायला मिळतं. काँग्रेसच्या गवताआड महिला जायच्या आणि आम्ही रेल्वेला जायचो. कितीतरी टॉयलेटला गेला, रेल्वेला मिळाला नाही का. संडास नशिबालाच नव्हता. स्त्रिया जेव्हा ट्रेन जायची आमच्या दारातून तर स्त्रिया उभ्या राहायच्या, ट्रेन गेली की स्त्रिया खाली बसायच्या. आणि कधी टॉयलेट आम्हाला बघायला मिळालं. मी तरुणपर्यंत टॉयलेट आम्हाला मिळालं. नंतर असं बाजूला उपकार केले जात नाही का, गावात तुम्हाला बांधून दिलं ना, तिथं पाण्याची व्यवस्था ना, लाईटची व्यवस्था एकत्रही नाही का, वेळ वाटलं. आणि किती व्यवस्था वाईट आहे. त्याच्याच बाजूला
आमच्याकडे जागाच नाही पटांगण वस्तीमध्ये. तिथे कचरकुंडी आहे जिथं टॉयलेटला आम्ही जातो शौचालयाला, त्याच्यात आपल्याला कचरकुंडी आहे. ती कचरकुंडी आमचे जुने कार्यकर्ते जयंती साफ करायची. 2-4 दिवस आमचा सपाटा किंवा त्याला घालून आला बाबासाहेबांची जयंती झाली. ही कचरकुंडी आम्ही साफ करायचो. कचरकुंडी साफ केली की मग त्याच्यावर एक बांबू लावायचो नाही का. त्या बांबूला निळ्या पत्त्याने चिटकायचो. त्याच्यावर एक बाबासाहेबांचा टीव्हीचा फोटो असतो, तो निळा फोटो आम्ही त्या निळ्या टोकून त्याच्यावर लावायचो. त्याला एक छोटा हार लावायचो. लाईटची व्यवस्था नव्हती आणि काही व्यवस्था नाही. आणि मग आजूबाजूच्या जवळ पताका थोड्या लावल्या. मग दुपारचं लापशीचं जेवण झालं तर जयंती संपली. आणि मग वस्तीतली जाहीर पाळी, लांब जायची गरज नाही, वस्तीतली सगळे जाहीर पाठी आणि गाणी व्हायची आणि जयंती संपली. आणि म्हणून मी आता ही बाबासाहेबांची जयंती आपण बघतो आता सध्याला विश्वामध्ये साजरी होते, अमेरिकेत होते, सगळीकडे होते. पण मी जयंती ही आमच्या कस्तुरकुंडीवर बाबासाहेबांची जयंती, बाबासाहेब कस्तुरकुंडीवर आम्ही जयंती ती साफ करून करायचो. ती गावाला जागा द्यायच्या नाही तेवढ्या ऐकलं. मग मी ती जयंती हळूहळू इथपर्यंत नेली की शनिवारवाड्यावर मी 9 वर्षे नेली. शनिवारवाड्या मी निळा झेंडा लावायचो, शनिवारवाड्याला जयंती करायचं. आधी लोक म्हणायचे अरे शनिवारवाड्याला आपल्याला हाकलून दिले. तर मी म्हणायचे हाकलून दिले आपण जाऊ नाही. आम्ही जायचो आणि पंचशिलेचे निळे झेंडे लावायचो आणि जयंती शनिवारवाड्यावर 9 वर्ष केली. मग त्या 9 वर्षामध्ये माझ्या जयंतीला नेहरू फुले, श्रीराम लागू, नाना पाटेकर, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, लता मंगेशकर सोडून माझ्या महोत्सवाला सगळे आले. म्हणजे मला सारखं वाटायचं बाबासाहेबांची जयंतीला आहे मी स्पर्धा करायचो. मला स्पर्धा करायची तर अरे जरा ही जयंती झाली ना आम्हाला बाबासाहेबांची जयंती अजून झालं टाकायची. आणि मिरवणुकीला आपल्याला नाही काहीतरी करून बाबासाहेबांची जयंती मोठी झाली. की जी मनामध्ये जी बाबासाहेबांबद्दल जे हे होतं की नाही बाबा हे आपल्याला व्हायलाच पाहिजे, नाही झालं तर काही नाही. आणि ते आम्ही रेटून करायचो जिथे नाही. मग ती गणेश कलाकार असेल, बालगंधर्व रंगमंच असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही बाबासाहेबांची जयंती ही अशी टप्प्याने अशा मुख्य स्पर्धेत आली. मग सुरेश कालवाडी ते हे बनवायचे गणेश फेस्टिवल. मग मी म्हणायचो आंबेडकर फेस्टिवल व्हायचं नाही. आपण टीका नाही करायची, आपण आमची पर्याय व्यवस्था नाही, आमचाही फेस्टिवल आहे थोडासा मोडका आहे ना, पण आम्ही फेस्टिवल करायचो. साहित्य संमेलन आम्ही म्हणायचो की आमचं बी साहित्य संमेलन काहीतरी करायचं. म्हणून या ठिकाणी मी कधी आपण बघतो सगळेजण आपण बाबासाहेबांना आहे ना, मी स्वतः असं एखाद्या नवरीला नटवतात ना नाही का, तसं नटवत आपण आणलेलं नाही का. आपण सगळे अरे नाही आपला बाबासाहेब असं वाटलं पाहिजे, अरे नाही प्लेस असं व्हायला पाहिजे, अरे नाही थोडंसं बिहार असं असलं. बाबासाहेबांना नटवण्यामध्येच आपण इथपर्यंत आलं आहे का नाही. एवढं आपण नटवलं की त्या बाबासाहेबांना आपण विश्वामध्ये पाठवून टाकलं नाही आहे का नाही. नामांतराचा लढा 19 वर्ष आम्ही लढला. त्या नामांतराच्या चळवळीचा मी कार्यकर्ता आहे. मी शिक्षा भोगलेली आहे लढ्यामध्ये. माझं दप्तर वर्गात होतं सर्वपती शाळेत आणि मी जेलमध्ये होतो. तर नामांतराचा लढा मी काय होणार होतं. आम्हाला काय ते तिची जाताचे लोक म्हणायचे त्यावेळी ते तुम्ही कशाला ते नामांतराचा लढा करता, त्याने पोट भरणार का. पण आम्हाला काय वाटायचं तरुणांना त्या काळामध्ये का बाबासाहेबांचं नाव देत, बाबासाहेबांचं नाव का देत नाही का, हा राग असायचा नाही. आणि त्या रागेपोटी आम्ही पॅन्थरमध्ये मी भारतीय पॅन्थरचा कार्यकर्ता आहे. ते आंदोलन व्हायचे, एवढी टोकाचं आंदोलन झालं. आणि म्हणून कुठेही बाबासाहेबांचं नाव असावं, आपण सगळे मिळून बाबासाहेबांचं चौक असावा, या तुला बाबासाहेबांचं नाव असावं, त्या वास्तूला बाबासाहेबांचं नाव असावं. काय झालं तर आपण आपल्या आई बाबाचं नाव नाही, पटकन तोंडात एकच नाव बाबासाहेबांचं नाव इथं पाहिजे. आणि या चौकाला बाबासाहेबांचं नाव पाहिजे. काय का असा ना कोण कुठल्या पक्षात काय करत, पण डोक्यात एकच आहे. आणि हा चौक झाला, हा पूल झालेला दिसतंय, त्याच्या पत्र इथं बाबासाहेबांचं नाव दिलं पाहिजे. म्हणजे हे जे आपण प्रत्येक जण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये करत राहिलो, आपल्या हातात काही नसलं तरी एक गोष्ट होती
की नाही बाबा नाही आम्ही आंदोलन करू, रस्त्यावर बसू, या चौकाला बाबासाहेबांचं नाव दिलं पाहिजे, तिथं पुतळा बसला पाहिजे, नाही का तिथं चबुतरा झाला पाहिजे, तिथं अशोक चक्र लागलं. हा जो संघर्ष आहे हा इतका टोकाटोकाने आपण करत राहिलो नाही का सातत्याने, आज बाबासाहेबांची जयंती ही विश्वामध्ये म्हणजे आता जर विचार केला भारतामध्ये सर्वात कुठल्या महापुरुषाची जयंती होती तर एक वाक्य नक्की की ती फक्त ना फक्त बाबासाहेब आंबेडकरांची. आणि फक्त ती आता भारताच्या कानाकोपऱ्यात होते, पण विश्वातल्या आपला एकही देश शिल्लक नाही त्या देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होते. आणि म्हणून आंबेडकर जयंती निमित्ताने आज हा कार्यक्रम असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती बद्दल आता कालच्या डिबेट होते, अरे ती काय जयंती आपण नाचून करायची का, वाचून करायची का, नाही असे सगळे नाही कशाला हे करता. मी आता महापौर होतो, पहिलीच बैठक मला घ्यायची वेळ आली, म्हणजे मी त्या सभागृहात जायचो आणि मग म्हणायचो आमच्या बाबासाहेबांच्या जयंतीला हे झालं पाहिजे, आमच्या बाबासाहेबांच्या. मी त्या महापालिकेच्या मुख्य सभा शहराची बैठक आम्ही भांडायला सगळे आलो. आज परिस्थिती अशी आली या वर्षी की मी त्या चेअरवर होतो आणि सोबतचे सगळे आपले कार्यकर्ते आता हे व्हायला पाहिजे. आणि मग मला वाटलं की आज आपण ज्या मागण्या आपण करत होतो त्या चेअरवर आपण बसलोय. आणि मग माझ्या एक लक्षात आलं की आपण चेअरवर असल्यावर आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि म्हणून यावेळेस की बाबासाहेबांची जयंती आम्ही कधी पुण्याच्या पुतळ्यावर जर गेला तर यावर्षी तर इतिहासातला सगळ्यात मोठा मंडप मी टाकून टाकला, सगळ्यात मोठा मंडप. आता पुढे होईल पण पहिला मंडप मी एवढा मोठा टाकला, आंबेडकर भवन ते कॅम्पसला बाबासाहेब पुतळा, म्हणलं नाही टाकायचा मंडप. तिकडून दादासाहेब गायकवाड, तिकडून चारही बाजूने मंडप. दिसला मला मंडप नाही म्हणता, मंडप तर टाकला त्याच्या एसी लावा. ते म्हणलं कसं काय लावणार नाही, माझं मत आहे एसी लावा. काय सगळ्या अधिकाऱ्यांना माझ्या मध्ये बोलत अख्ख्या मंडप मध्ये एसी सगळे, ते पाण्याचे फवारे लावावर आणि पुस्तकालय वेगळं करा, नाही का डॉक्टर वेगळं अत्याधुनिक पद्धतीने सगळ्या सुविधा यावेळेस जयंतीमध्ये मी करू शकलो. काय मी मागणी केलं तर यावेळेस बाबासाहेब जयंती खूप जोरात सगळीकडे जोरात झाली, भारतात जोरात झाली, महाराष्ट्रात डिबेटला बसले की नाचून. मग त्यावेळेस मी प्रश्न मला मी डायरेक्टर होतो तर तुम्हाला काय वाटतं स्पीकर बंद झाले पाहिजे. तर मी त्यांना म्हणलं बाबा माझी मुलगी आहे ना, आणि माझी मुलगी सायन्स आहे आता ती बडोद्याला आहे. तर माझी मुलगी मला म्हणली की तुम्ही नुसता अभ्यास भेटलेले अभ्यास ते 22 परिस्थितीने असल्यामुळं काहीच करता येत नाहीये आणि गणपतीमध्ये जाऊ देत नाही ना, दयाळीत जाऊ देत नाही, कशालाच नाही कशाला. एकच दिवस बाबासाहेबांची 14 तारीख नाही का, त्या 14 तारखेला तरी आम्हाला आनंद उत्सव करू द्या ना जरा. तर 14 तारखेला की तुम्ही 24 तास अभ्यास, 12 तास अभ्यास, ही काय पद्धत आहे. तर माझ्या मुलीचं मला पटलं आणि मी म्हणलं मी त्यातलाच आहे त्याच विचाराचा. मग मी त्यावेळेस म्हणलं मग एक दिवस फक्त आम्हाला मिळतो, त्यामध्ये लेकरा बाळाचं आमची दिवाळी दसरा 14 तारीख आहे, कपडे नवीन जे काय असेल 14 तारीख म्हणजे लेकरा बाळाचं आपण रस्त्यावर असतो नाही का. आणि खूप आनंदात सगळे ठीक आहे की विजेचं प्रमाण नाही वाढलं पाहिजे, आवाज थोडा येणार पाहिजे, आणि पण पारंपरिक खेळ असेल का एक दिवस हा उत्साहाचा असतो, त्या उत्साहाला आपण कुणी. आणि आता ज्या पद्धतीने इतर सण होतात किंवा इतर येतात ते बघितलं तर बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये विचाराचं सर्वाधिक. आता आणि मी ज्यावेळेस 14 तारखेला यावर्षी महापौर आल्या सकाळी मी गेलो, आज यावर्षी अजितदादा पवार आले नाही तर दरवर्षी 7 वाजता येतात पुतळ्याला हार घालायला, यावेळी ते नव्हते आणि त्याची जाणीव आम्हाला झाली. तर वाईट खूप वाटलं. तर सकाळी मी होतो महापौर म्हणून, महापौर आल्या तर लवकर आलो तो मग चंद्रकांत पाटील येणार होते. आम्ही बोलत चला एवढं मोठा मंडप टाकलाय, काय काय केलं जरा बघू. मी त्यांना घेऊन राहून मारा गेलो, काय राहून त्यांना मारा गेलो तर अधिकारी किंवा संत सारखे आमच्या बरोबर वाडेकर साहेबांनी हे केलं, वाडेकर साहेबांनी जे केलं चांगलं केलं. आणि पुस्तकाला वेगळं बसवलं आणि सगळीकडे पुस्तकाची दुकानं, फोटो घेऊन बसले, पुस्तकं अशा लाईन पुतळ्याच्या 4 बाजूला पुस्तक आहे. त्या महापौर बंदेचे काय म्हणाल्या त्यावर लोक विकत पण घेतात एवढे लोक. म्हणलं त्यांना विकत घेतात म्हणून होते. आणि भारतातला एकमेव महामानव आहे, त्यांच्या जयंतीला लोक पुस्तकं घ्यायला येतात
आणि त्यांनी मान्य केलं की एवढ्या जयंतीला फक्त पुस्तकाचे स्टॉल होते आजूबाजूला, आणि म्हणून या ठिकाणी या वर्षीची जयंती ही उपमहापौर म्हणून आम्ही चांगली करू शकलो. यावर्षीची बाबासाहेबांची जयंती तर मोठी होणारच आम्ही केली, परंतु आता 20 शताब्दी देखील पुण्याची पुणे महापालिका एकदम उत्साहामध्ये करणार आहे. 14 तळ्याचा 100 वर्ष होतात, ते देखील आम्ही मोठ्या ताकदीने पूर्ण करणार आहे. परवा मी महापालिकेच्या सभागृहामध्ये मी डायरेक्टवर असल्यामुळं मला निर्णय करता आला की यावेळी महात्मा फुलेंची 20 शताब्दी ही अत्यंत चांगली आपण करू. तरी महात्मा फुले पुणे महापालिकेचे नगरसेवक होते आणि त्यामुळं ही जयंती मोठी भारतामध्ये पंतप्रधानांनी जाहीर केले की सगळ्या भारतात महात्मा फुलेची 20 शताब्दी साजरी करू. मी निर्णय घेतलेला आहे